आपल्यासोबत आहेत इशिता खळे, पुणे वॉरियर्सच्या रत्नागिरी जेट्स विरुद्ध प्लेअर ऑफ द मॅच मिळालाय. आजच्या परफॉर्मन्स बद्दल सांग थोडं. काय काय स्ट्रॅटेजीज वापरल्या तुम्ही? आज स्पिनर्ससाठी खूप हेल्प होती विकेटवरती. सो आमची ही स्ट्रॅटेजी होती की जेवढं होऊ शकतं तेवढं स्पिनर्सनी डॉट बॉल्स टाकावे, सो आपोआप विकेट मिळतील. सो ही स्ट्रॅटेजी होती आणि सिम्पल. 2 मॅचेस राहिल्या आहेत टुर्नामेंटमध्ये, दोन्ही सोलापूर विरुद्धच आहेत. तर पुढची जी सोलापूरची लीग स्टेजवाली मॅच आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही ॲज अ टीम वेगळं करायचा प्रयत्न करणार आहात का, जे रेग्युलरली सुरू आहे तेच फॉलो करणार आहे? नाही नाही, नथिंग डिफरंट. जे आहेत तेच करणार आहे, कारण का आतापर्यंत तेच आम्हाला युजफुल ठरतंय. सो आम्ही काही चेंज नाही करायला बघणार, जे आहे ते कंटिन्यू करणार. आणि अनुजा पाटीलबद्दल सांग थोडं, की त्यांचा काय रोल असतो टीममध्ये, फील्डवरती, ड्रेसिंग रूममध्ये? अनुजाताई ॲज अ कॅप्टन खूप चांगले, म्हणजे त्यांचं बॉलिंग चेंजेस आणि रोटेशन खूप चांगलं असतं. सो ते आम्हाला हेल्प करतं कुठे कोणाला काढायचं आहे, कोणाला काय. सो त्याच्यामुळे विकेट्स पण त्या त्या टाईमला मिळतात. आणि ग्राउंडच्या कंडिशन्सचा तुम्ही कसा वापर करता ॲज अ टीम, की पिच कसं आहे किंवा बाउंड्रीज जर का बघायला गेलं तर आज एकसारखी थोडी छोटी होती, तर त्याचा कसा वापर करता? कारण का पिच एव्हरी मॅच डिफरंट आहे. काही मॅचेसला पिच स्किडी असतं. आज पिच आमच्या साईडने होतं ॲज अ स्पिनर, सो ते आहे. आणि बाउंड्री सुद्धा आज मोठे होत्या, सो आज आम्ही बिंदास टाकू शकत होतो.